जय श्री कृष्णा। तर आज आपण भगवद्गीतेतला 3रा अध्यायातला 2रा श्लोक बघणार आहोत। कधी कधी कोणीतरी आपल्याला 2 वेगवेगळ्या गोष्टी सांगतं आणि आपल्या मनात एकच गोंधळ उठतो। शेवटी मी नेमकं करू काय? अर्जुनाची अशीच अवस्था झाली होती। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिमोहयसीव मे तदेक वद निश्चित्य एने श्रेयोहवाप्नुयाम। या श्लोकचा अर्थ असा आहे, अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो, तुमच्या या मिश्र बोलण्यामुळे माझी बुद्धी अधिकच गोंधळली आहे, म्हणून मला एकच गोष्ट स्पष्टपणे सांगा ज्यामुळे माझं खरं कल्याण होईल। म्हणजेच अर्जुनाला फक्त आता उत्तर नको हवं होतं, तर त्याला योग्य दिशा हवी होती। आपल्या आयुष्यातही असंच असतं, आपण 10 लोकांचे सल्ले घेतो, कोणी बोलतं हे कर, कोणी बोलतं ते करू नको, आणि शेवटी आपलंच मन गोंधळून जातं। म्हणून प्रत्येक सल्ला हा ऐकणं चांगला आहे, पण अंतिम निर्णय हा विचारपूर्वक घेणं महत्त्वाचं आहे। आजचं रिअल लाईफ एक्झाम्पल, एक छोटासा पक्षी घर सोडून उडायला लागतो। एक पक्षी म्हणतो इकडे उड, सुरक्षित आहे। दुसरा म्हणतो तिकडे जा, अन्न भेटेल। पक्षी प्रत्येकाचा आवाज ऐकत बसला तर तो कधीच उडायला शिकणार नाही। म्हणून स्वतःची दिशा स्वतःलाच ठरवावी लागते। आपल्या आयुष्यातही असंच असतं। आजचा स्ट्रॉंग मेसेज, भगवद्गीता आपल्याला असं सांगते, लोकांचे सल्ले ऐका, पण आपल्या आयुष्याचा निर्णय गोंधळलेल्या मनाने कधीच घेऊ नका। थांबा, विचार करा, योग्य काय आहे ते ओळखा आणि मग ठामपणे पुढे चला। सगळ्यांचं ऐका, पण निर्णय स्वतःच्या विवेकानेच घ्या। तुमच्या बरोबरही असं कधी काही झालं आहे का, की 2 गोष्टी आहेत पण आपण ऐकू कोणाचं आणि करू काय हे समजत नाहीये? तुमचं रिअल लाईफ एक्झाम्पल नक्की मला कमेंटमध्ये कळवा। आणि अशाच नवीन श्लोकसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। दंडवत प्रणाम।